आपल्या जीवनात एक अशी व्यक्ती असते जी आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे सांगत असते, खोटं काय खरं काय हे समजावत असते. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग देखील दाखवते. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवते. ती व्यक्ती म्हणजेच आपले गुरु. जे आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देतात आणि सोबतच गुणवत्तेची व संस्काराची शिदोरी देखील देतात. गुरु आणि रस्ते या दोघांमध्ये एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान खूप मोलाचं असतं. आई, बाबा, शिक्षक यांना आपण गुरुस्थानी मानतो. तसेच कला, क्रीडा किंवा आपल्याला कोणतीही गोष्ट शिकवणारी व्यक्ती, एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारी व्यक्ती देखील आपली गुरु असू शकते. आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरूंना वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? गुरुपौर्णिमा कधीपासून सुरू झाली? नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग गुरुपौर्णिमेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. महर्षी वेदव्यासांच्या बालपणीची एक गोष्ट आहे. महर्षी वेदव्यास यांनी बालपणी त्यांच्या आईवडिलांकडे देव पाहण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांच्या आईने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला. जेव्हा ते जास्त हट्ट करू लागले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितले की तुम्ही जंगलात जा आणि जेव्हा तुम्हाला घरी यावेसे वाटेल तेव्हाच घरी परत या. महर्षी वेदव्यास यांनी जंगलात अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येच्या प्रभावामुळे त्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान मिळाले. मग त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. एवढंच नाही तर त्यांनी महाभारत, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्रांची रचना देखील केली. महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते.